हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी योगेश चंदनकर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहोत। आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा समाधी लीला दिवस आहे। त्या निमित्ताने आपण स्वामींचे दर्शन घ्यायला करिरोडच्या विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात जाणार आहोत। आज स्वामींसाठी तिथे सुंदर आरास केलेली आहे। त्या सगळ्या गोष्टींबाबत आपण तिकडच्या श्री डोकरे यांच्याशी काही संवादही साधू व अजूनही तिथे काही मठ आहेत तर तिथेही जाता आले तर जाऊ, कारण परत अगदी मला सायनलाही जायचंय। त्रिशूळ फेस्टिवल पण आहे आज व अजून बरेच काही कार्यक्रम आहेत। तर चला या बघूया आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तर आपण करिरोड पासून करणार आहोत। तर चला, बोला गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात सर्व भाविकांचे स्वामी समर्थ भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज आहे स्वामी समर्थांचा समाधी लीला दिन उत्सव आणि समाधी लीला दिन हा शब्द आपण यासाठी वापरतो कारण स्वामींनी त्यांच्या देह त्यागाच्या वेळी एक शब्द वापरला होता, हम गया नहीं जिंदा है। आणि स्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्याच्या काही दिवसात स्वामींनी अनेक भक्तांना दर्शन दिलेलं आहे। अशा वेळेतच हम गया नहीं जिंदा है म्हणताना मग स्वामी आपल्यात आहेतच, मग ती समाधी कशी असेल, त्यामुळे ती त्यांची लीला आहे। समाधी हे फक्त दाखवण्यासाठी एक लीला आहे त्यांची। स्वामी आपल्यात आहेतच म्हणून हम गया नहीं जिंदा है हा शब्द वारंवार स्वामींच्या तेव्हा मुखातून अमृतवाणी निघाली होती। त्यामुळे आम्ही समाधी उत्सव किंवा सोहळा हा करत नाही, पण येणारे भाविक आहेत त्यांना त्यांचा ओघ किंवा त्यांचं गर्दी थांबवता येत नाही, पण त्या ह्या अनुषंगाने एक साधारण आम्ही छान अशी सजावट केली आहे। स्वामींची नित्य पूजा, आरती, महाभिषेक या गोष्टी आजच्या दिवशी या मठामध्ये होत आहेतच, पण याच्या पलीकडे आम्ही आज महाप्रसाद इथे आयोजित केलेला आहे। भजनाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि हा एक सोहळा म्हणून आम्ही साजरा करतोय की स्वामी आहेत म्हणून साजरा करतोय असं आम्हाला वाटतं। स्वामी जयंती या मठात आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली होती, अर्थात स्वामींनी साजरी करून घेतली होती ती। त्यामुळे जितके या सनातन धर्मामध्ये सण येतात, आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये, ते सर्व सण आपण या मठामध्ये साजरे करत असतो, यानंतरही करणार आहोत। स्वामी करून घेणारे आहेत आणि येता सण आता अक्षय तृतीया आहे, त्या अक्षय तृतीयेचं फार महत्त्व आहे। आपल्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वामींच्या इथे आपण आंबा महोत्सव करतोय। आंबा महोत्सवामध्ये आपण स्वामींना 5555 आंब्यांचा महानैवेद्य दाखवून ते आंबे आपण येणाऱ्या भक्तांमध्ये आणि एक असा काही भाग आहे जो गरिबांमध्ये, हॉस्पिटलमध्ये, अनाथाश्रममध्ये अशा ठिकाणी आपण ते वाटप करत असतो, जेणेकरून गरिबांच्या मुखी आंबा लागू शकेल हा आमचा संकल्प आहे। अशा प्रकारे या मठामध्ये आम्ही जितकं शक्य तेवढं असे उत्सव साजरे करत असतो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।